This call is now being recorded. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण हा कॉल आता रेकॉर्ड करतोय. त्यामुळे सगळ्यांनी पहिल्यांदा अटेंडन्स लावून घ्या. सब लोग अटेंडेंस लगाइए प्लीज. ठीक है, वी विल स्टार्ट फॉर टुडेज क्लास. दिस फ्राइडे टुडे. आज कौन सा डे है? फ्राइडे. फ्राइडे इज आवर ईव्हीएस एंड जीके लेक्चर, राइट. आज आपला ईव्हीएस आणि जीके चा क्लास आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण परत एक टॉपिक रिवाइज करणार आहोत. एनिमल्स. हम लोगों ने ये पहले भी पढ़ा हुआ है, वाइल्ड एंड डोमेस्टिक एनिमल्स. ठीक है, तो हम लोग आज इसको थोड़ा रिवाइज करेंगे. ठीक है, तो पहले मुझे एनिमल्स के कुछ नाम बताने हैं आपको. चलो, कौन कौन बताएगा? चैट बॉक्स में नाम लिखिए अपना. कोण कोण सांगणार मला एनिमल्सची नावं तुम्हाला येतात ती सांगायची. चलो, यहाँ पे आपको दिख भी रहा होगा, विराट का नाम पहले आया है. विराट का माइक शुरू कीजिए. चलो बताओ, एनिमल के नाम बताओ, कौन से एनिमल्स होते हैं? बता. वेरी गुड. और बताओ आते? हाँ, बताओ कौन से डॉग, हाँ, रैबिट, वेरी गुड. हाँ, तुम्हारा आवाज है. चलो बोलो. कैट, बपेरा, वेरी गुड. टाइगर, मंकी, टॉयन. बाप रे विराट, वेरी गुड विराट. आपको तो बहुत सारे एनिमल्स के नाम आते हैं. शाबाश, अच्छी पढ़ाई कर रहे हो. बस बस, थैंक यू सो मच. माइक बंद करिए विराट का. वेरी गुड विराट. अभी अगला नाम है उर्वी का. चला, उर्वीचा माइक चालू करा. बोल बाळा. हाँ सिंह, हाँ, हत्ती, ओके. आणि वाघ. हाँ, आठवतंय अजून काही? सांगणार. माकड. व्हेरी गुड. ठीक आहे, माईक बंद करा. बघा, वाघ, सिंह, हत्ती आणि माकड उर्वीने सांगितलं आपल्याला. तो टायगर है, लायन, एलिफंट अँड मंकी. आता रिद्धी सांगणार आहे आपल्याला. चला, रिद्धीचा माईक चालू करा. लायन, टाइगर, हाँ एलिफेंट, हाँ मंकी, हाँ डॉन्की, हाँ जिराफ, हाँ बियर, हाँ. फॉक्स. ओके, व्हेरी गुड. रिद्धीला पण खूप खूप येतात एनिमल्स. शाबाश. अभी ईशा बताएंगी. ईशा का माइक शुरू कीजिए. ईशा. हाँ हाँ, बस इतने दो ही आ रहे हैं. नो प्रॉब्लम. टाइगर और मंकी बताया ईशा ने. शाबाश. आता माइक बंद करिए. तनिषचा माइक चालू करा. हा, तू सांग, टीचरला सांग. बोल तनिष. हाँ लायन, हाँ झेड फॉर एप्पल, झेब्रा, zebra, जिराफ, हाँ जिराफ,
जोरात बोल. एलिफंट एलिफंट हा, आणि कुत्र्याला काय म्हणतात? डॉग व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि बॅकग्राऊंडला बाकीच्यांचा आवाज येतोय तो बंद करा. ठीक आहे, माईक बंद करा आता तुमचा. रुंजी, नेक्स्ट रुंजीचं नाव आहे. रुंजी सांग बळा. हा, माईक ऑन झालाय तुझा, आता बोल. टायगर हा लायन हा, एलिफंट फॉक्स गुड. हा kangaroo हा, zebra हम्म monkey हम्म, cat हा. horse horse कॅट नंतर हॉर्स. ओके, गुड. ठीक आहे, rabbit व्हेरी गुड. rabbit रॅबिट. शाबाश शाबाश. बस dog बस बस बस, भरपूर सांगितले रुंजीने पण. पर्णिका बोलणार आहे का? पर्णिकाचा माईक चालू करा. बोल बाळा. ची नावं तुम्हाला जे आठवतात ते सांगायचे, जेवढे आठवतात तेवढेच सांगायचे. कारण मी आता शिकवणारच आहे. तुम्हाला मागचं किती आठवतंय ते मी बघते फक्त. सांग बघू. सांगणार आहे का की मी शिकवल्यानंतर बोलणार आहे पर्णिका? नंतर बोलते. ओके, ठीक आहे. नहुषचा माईक चालू करा. tiger हा lion हा monkey हा, elephant एलिफंट. व्हेरी गुड, शाबाश. आता सगळ्यांनी माईक बंद करा. बघा, मी तुम्हाला सगळे ॲनिमल्स परत दाखवणार आहे, त्यांची माहिती पण सांगणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यावर क्वेश्चन विचारणार. तर मग आता आपण प्रेझेंटेशन कडे जाऊया. आपल्या आजचा टॉपिक काय सांगितला मी? क्या टॉपिक है? वाइल्ड एंड डोमेस्टिक एनिमल्स. ठीक है, वाइल्ड एनिमल्स मतलब जो जंगल में रहते हैं. तुम्हाला सांगितलेलं मी, जे जंगलात राहतात त्यांना आपण वाइल्ड एनिमल्स म्हणतो. एंड डोमेस्टिक एनिमल मतलब कौन से? जो हमारे घर के आसपास रहते हैं. आपल्या घरात म्हणजे घराच्या आजूबाजूला त्यांची घरं असतात. ओके, त्यांना आपण डोमेस्टिक एनिमल म्हणतो. त्यांना आपण फार्म एनिमल्स पण म्हणतो, कारण काही एनिमल्स ते शेतावर राहतात आणि मदत करतात आपल्याला. तर आता आपण बघूया पुढे. पहिला पार्ट आहे आपला वाइल्ड एनिमल्स. काय सांगितलं मी? वाइल्ड एनिमल्स म्हणजे कुठे राहतात? जंगलात. ठीक है, वाइल्ड एनिमल्स जंगल में रहते हैं. दे लिव इन द फॉरेस्ट. तो यहाँ पे देखिए बहुत सारे एनिमल्स अभी है. अभी आपको याद आ जाएगा, तुम्हाला सगळ्यांना आता आठवेल. बघा, मी एक एक दाखवते तुम्हाला. हा पहिला पिक्चर कोणाचा आहे? काय आहे हा एनिमल? फॉक्स. ओके, तुम्ही कोणीतरी मगाशी फॉक्स सांगितलं की नाही? त्याच्यानंतर कंगारू आहे बघा. कंगारू नंतर इथे वुल्फ आहे. मग खाली हे तुम्ही सगळ्यांनी सांगितलेली नावं आहेत. टायगर आहे. ओके, टायगर म्हणजे वाघ. नंतर इथे लेपर्ड आहे, चित्ता आहे. पुढे बघूया आपण. बघा, हे काय आहे? पहिला याच्यामध्ये डियर. डियर म्हणजे हरिण आहे. हिरण बोलते हैं हिंदी में हम लोग. ये लायन है, शेर, आणि मराठीत आपण त्याला सिंह बोलतो. हा आहे बायसन, गवा म्हणतात त्याला मराठीमध्ये. ये हिप्पोपोटामस है, आपको पता है पानी में रहता है. ठीक है, अपने डिस्कवरी पे ये सभी एनिमल्स देखे होंगे.
ये कौन है ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राइप्स वाला? झेब्रा. कोण आहे हा? झेब्रा. झेड फॉर झेब्रा. आता तनिषने सांगितलं की नाही आपल्याला. और ये कौन है? रायनोसरस. रायनोसरस मतलब गेंडा. मराठीत पण गेंडाच म्हणतो आपण त्याला. ओके, खूप मोठे मोठे एनिमल्स आहेत. अभी ये देखो बियर है. बियर भी किसी ने बताया था, है ना? बियर म्हणजे अस्वल. फिर ये कौन है? सॉरी एलिफंट है. एलिफंट म्हणजे काय? हत्ती. हिंदी में क्या बोलते हैं उसको? हाथी बोलते हैं. और हाथी क्या है? एलिफेंट इज द लार्जेस्ट एनिमल ऑन द लैंड. जमीन पे रहने वाला सबसे बड़ा एनिमल कौन है? एलिफंट. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. जमिनीवर म्हणजेच जंगलात राहणारा सगळ्यात मोठा प्राणी कोण आहे? हत्ती आहे, एलिफंट. तुम्ही बघितला पण असेल की नाही, खूप मोठा असतो तो. नंतर आहे जिराफ. जिराफ सगळ्यात उंच आहे, द टॉलेस्ट एनिमल. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. त्याची मान खूप उंच असते. तुम्ही डिस्कवरीला वगैरे जरा सगळ्यांनी ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी हे चॅनल जरा लहान मुलांनी बघायचे जेव्हा प्राण्यांचे प्रोग्राम्स असतात. त्याच्यामध्ये खूप छान छान माहिती सांगतात आणि तुम्हाला त्यांचं अख्खं जंगल दाखवलं जातं. त्याच्यामध्ये ते प्राणी कसे राहतात ते पण दाखवलं जातं. मग तिथे तुम्हाला कळेल की जिराफ इतका उंच असतो की जे झाड असतं एखादं, तर झाडाच्या टोकावरचं खाऊ शकतो तो, पाला खातो. ओके, बहुत ऊंचा होता है जिराफ. कोई पेड़ वगैरह होगा तो उसके ऊपर का भी वो पत्ते खा लेता है. उसकी जो नेक है, ठीक आहे, त्याची मान जी आहे बघा खूप उंच असते. ओके, आणि पाय पण बघा किती लांब लांब आहेत, आहे की नाही? आता पुढे बघूया आपण. ये सिर्फ पिक्चर दिखा है मैंने. इन सबको क्या बोलते हैं? ये सब कहाँ रहते हैं? जंगल में. कुठे राहतात हे सगळे? जंगलात. आणि म्हणून त्यांना आपण वाईल्ड एनिमल्स म्हणतो. आता डोमेस्टिक एनिमल्सचे पिक्चर्स बघूया आणि मग त्यांची माहिती सांगणार आहे. ओके, डोमेस्टिक म्हणजे मी काय सांगितलं? जो हमारे घर के आसपास रहते हैं, जे आपल्या घराच्या आजूबाजूला राहतात, त्यांना डोमेस्टिक एनिमल म्हणतात. पाळीव प्राणी म्हणतात मराठीमध्ये. ठीक है, और हिंदी में बोलते हैं पालतू जानवर, जिनको हम पाल सकते हैं, वो है आपके डोमेस्टिक एनिमल्स. देखिए कौन कौन है, ये भी नाम आपने बताए. एक मिनट में थोड़ा एक बार चेक कर लेती हूँ आपका कुछ मैसेज वगैरह है क्या. सबको आवाज आ रही है अच्छे से? जरा लिखिए चैट बॉक्स में ताकि मैं फिर से कंटिन्यू कर सकूं. गुड, थैंक यू. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट टॉपिक इज डोमेस्टिक एनिमल. बघा कोण कोण आहे. काऊ. काऊ म्हणजे काय? गाय. हिंदी में भी गाय बोलते हैं. कल आप लोगों ने पोएम भी बोली नर्सरी के बच्चों ने गाय की, तो ये वो गाय है. ठीक है, फिर ये क्या है? हॉर्स. विराट ने बताया था हमें हॉर्स का नाम. घोड़ा. हिंदी में भी घोड़ा बोलते हैं आणि मराठीत पण घोडा बोलतो आपण. ये गोट है. गोट म्हणजे बकरी. हिंदी में भी बकरी बोलते हैं उसको. ठीक है, फिर ये है डोंकी. मराठीत आपण त्याला गाढव म्हणतो और हिंदी में क्या बोलते हैं उसको? गधा बोलते हैं. ये शिप है. शिप से क्या मिलता है? ऊन. वूल मिलता है जिससे स्वेटर बनता है ना? हम लोगों ने इन सब के यूजेस भी पढ़े हैं, डोमेस्टिक एनिमल्स एंड देयर यूजेस में. देन ये है डॉग. डॉग कुत्रा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही काय आहे बघा? कॅट, मांजर. देन दिस इज चिकन, सॉरी हेन, चिकन. और ये है रॅबिट, ससा. चिकन म्हणजे कोंबडी आणि हा तुमचा रॅबिट म्हणजे ससा. ठीक आहे, हे सगळे काय आहेत? आपले डोमेस्टिक एनिमल्स आहेत. ओके, मग आता आपण प्रत्येकाची माहिती बघूया.
व्हाट्स द डिफरेंस बिटवीन डोमेस्टिक एंड वाइल्ड एनिमल्स। मतलब अभी हम लोग पढ़ेंगे। यहाँ पे क्या देखा, सिर्फ हम लोगों ने नाम और पिक्चर्स देखे के वाइल्ड एनिमल्स कौन से हैं, ठीक है, ध्यान में रखना है। फिर डोमेस्टिक एनिमल्स कौन से हैं वो देखे। अभी डिफरेंस, डिफरेंस म्हणजे फरक, इन दोनों में क्या फरक होता है, डोमेस्टिक एनिमल आणि वाइल्ड एनिमल मध्ये काय फरक असतो, तर तो फरक आता आपण शिकूया. ओके, बघा डोमेस्टिक एनिमल्स काय लिहिलंय वाचते मी, तुम्ही शांत ऐकायचंय, मी एक्सप्लेन पण करणार आहे. इथे डोमेस्टिक एनिमल मध्ये बघा पिक्चर्स दाखवलेत, हॉर्स आहे, काऊ आहे, शिप, डॉग, कॅट, डक, है ना. आता काय लिहिलंय बघूया, दे लिव्ह नियर अस, म्हणजे ते आपल्या जवळपास राहतात, हमारे नजदीक रहते हैं, आजू बाजू में रहते हैं. सम ऑफ देम लिव्ह ऑन फार्म्स, होम्स और पेन्स, आणि त्याच्यापैकी काही जण कुठे राहतात, शेतावर राहतात, काही जण घरात राहतात, आणि काही जणांना जसे खुराडे वगैरे बनवलेले असं, म्हणजे त्यांची स्पेशल घरं बनवली जातात. ओके, ये भी हम लोगों ने पढ़ा है एनिमल्स एंड देयर हाउसेस में, है ना. कौन कहाँ रहता है, कोण कुठे राहतं ते आपण शिकलोय एनिमल्स एंड देयर हाउसेस मध्ये. तर परत एकदा सांगते बघा, हे सगळे डोमेस्टिक एनिमल आपल्या आजूबाजूला राहतात, काही जण शेतावर राहतात. कोण कोण शेतावर राहतं माहितीये का तुम्हाला, कोई बताएगा मुझे, खेत पे कौन कौन से एनिमल रखे जाते हैं, किसको आता है, देखते हैं, चलो लिखिए चैट बॉक्स में. शेतावर कोणकोणते एनिमल राहतात माहितीये का कोणाला. चलिए फिर से विराट का नाम पहले आया है. विराट बताइए कौन कौन से एनिमल रखते हैं खेत पे. हाँ बाइसन, बता और क्या क्या आता है, बताओ. काऊ, हाँ, और डॉग, लास्ट वाला नहीं समझा. मैम गॉड बोल रहा है, गॉड. गोट बोल रहा है, गोट, गोट, गॉट नहीं, गोट बोलेंगे. हाँ विराट, ठीक है, वेरी गुड, शाबाश. देखिए बफेलो, काऊ, ऑक्स या बुलक बोल सकते हो उसको, बुल, देन गोट, है ना. और क्या बोला, डॉग भी बोला. तो ये सब खेत पे रहते हैं. कितने लोगों ने देखा है फार्म, आप लोगों ने फार्म देखा है, खेत देखा है. खेत पे ये सभी एनिमल्स अलग अलग यूज के लिए रखे जाते हैं, ठीक है. देन रुंजी सांगणार आहे, रुंजी सांग बघू. गोट, हाँ काऊ, हाँ बॉक्स, ऑक्स में ऑक्स. हाँ, फॉक्स तर जंगलात राहतो बाळा. ओके ठीक आहे. हाँ हॉर्स पण, व्हेरी गुड, शाबाश, थँक्यू. माईक बंद करा. बघा हॉर्स पण असतो, ज्यांच्याकडे हॉर्स असेल तो फार्मवर किंवा शेतावर पण असू शकतो, ठीक आहे. उर्वी सांगणार आहे आपल्याला, उर्वी सांग बघू कोणकोणते अॅनिमल्स असतात गाय. शेतावर. हा, गाय, बैल, घोडा. हा? गाय, बैल, घोडा. तू बघितलंय का शेत. हो ओके, मग आहेत का शेतावर हे सगळे जण. हो, वेरी गुड, थैंक यू. ईशा आप बताओ कौन कौन से एनिमल्स होते हैं जो खेत पे रहते हैं, फार्म पे. बफेलो, हाँ हॉर्स, हाँ गोट, हाँ, ठीक है.
ऑक्स. ठीक आहे, व्हेरी गुड, थँक्यू. रिद्धी सांग बाळा. Cow, buffalo, dog, हा goat, हा sheep. शीप. व्हेरी गुड. बघा रिद्धीने आता नवीन नाव सांगितलं एक, शीप म्हणजे मेंढी. मेंढी पण शेतावर ठेवतात की नाही, असतात, किंवा त्यांच्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला पण छोटासा असा वाडा बनवला जातो. ठीक आहे. देन आदित्य सांगेल. आदित्य सांग बघू. Cow, हम्म, buffalo, हा horse, हम्म, sheep, हा goat, हा ठीक आहे, व्हेरी गुड. काऊ, हॉर्स, बफेलो, शीप, गोट. शाबाश. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे ॲनिमल शेतावर राहतात. आता अजून काय सांगितलंय बघा, सम ऑफ देम लिव्ह इन होम्स. घरात कोणकोणते ॲनिमल्स राहतात आपल्या माहिती आहे का तुम्हाला? घर में कौन कौन से एनिमल रहते हैं हमारे? कौन बताएगा? ईशा. चलिए ईशा बताइए आप. cow, काऊ घर में रहती है? cow घर घर में रहती है. घर में किसके घर में काऊ है? उसको तो घर के बाहर एक छोटा घर बना देते हैं हम लोग, तबेला, है ना? हाँ, हाँ, तो घर के अंदर कुछ बाकी एनिमल्स भी रहते हैं. सोचो कौन कौन से होते हैं, याद करो. dog, हाँ, गुड गर्ल. यस, ये दो एनिमल्स, डॉग और कैट जो है वो घर में रहते हैं ना. अगर हम लोग पालते हैं तो डॉग और कैट घर में रहते हैं. शाबाश, वेरी गुड. माइक बंद करिए. उर्वी तू सांग बाळा. ससा, हा ससा. मांजर हा, आणि कुत्रा. व्हेरी गुड. बघा तुम्ही ससा पण पाळला असेल तर शक्यतो त्याला बाहेर न ठेवता घरातच एक छोटासा पिंजरा वगैरे बनवून त्याला ठेवला जातो. ओके. मग कुत्रा असेल, मांजर असेल तर हे घरात राहतात आपल्या. चला रिद्धी पण सांगते. सांग रिद्धी. कॅट, डॉग. हा, कॅट आणि डॉग ते आपल्या घरात राहतात. ओके, गुड गर्ल. माईक बंद कर बाळा. आदित्य सांग. पॅरट, हा, बरोबर आहे तुझं. अजून आठवतात का तुला कोणी? ससा, हा, डॉग, कॅट. व्हेरी गुड. बघा आता आदित्यने एक नवीन नाव सांगितलं आपल्याला, पॅरट. काही लोक पॅरट म्हणजे काय, पोपट. पोपट पण पाळतात की नाही. कुछ लोग क्या करते हैं, तोता पालते हैं, तो उसको भी घर में रखते हैं पिंजरे में. ओके. विराट आप बताइए. हेन, हाँ, हेन भी होती है जो जनरली घर में या घर के ही एकदम नजदीक हम लोग उसका जो छोटा सा बांबू वाला घर रहता है उसमें उसको रखते हैं, है ना. वेरी गुड, शाबाश. रुंजी सांग. रुंजी. बरं, तनिषचा माईक चालू करा. सांगतात. पिजॉन. बोल बोल बोल. कोण कोण राहतं घरात तनिष? हा, जोरात बोल. पिजन. पिजन नाही बोलला. हा, पिजॉन पिजॉन. अजून
अजून अजून सांग. अजून येतंय का तुला काही? सांग डॉग. सांग. टायगर. टायगर नाही. टायगर ठेवला तुम्ही घरात? डॉग तुमच्या घरी यायला लागेल आता बघायला टायगर. जोरात बोल चल. सांग तर सांग. बोल चल सांग. डॉग. एलिफंट. ठीक आहे ठीक आहे तनिष. पिजन बोलला तो पिजन. हा पिजन मी ऐकलं. पिजन एक बरोबर आहे. आपण जसं पॅरेट पाळतो तसं पिजन पण पाळतात की नाही काही लोक. तुमच्या घराच्या समोर आहेत माहितीये मला. मग तिथे लोक काय करतात पिजन पण पाळतात आणि त्यांना घरात ठेवतात. ठीक आहे चला तनिषने नवीन वर्ड सांगितला आपल्याला. व्हेरी गुड. आणि तनिष टायगर आणि एलिफंट जंगलात राहतात आपल्या घरात नाही राहत. लक्षात ठेवायचं. नहुष बोलणार आहे. चला नहुषचा माईक चालू करा. नहुष सांग बघू. हा Dog. हा आणि काय? Hen. हा. तुमच्या घरात काय आहे याच्यापैकी सांग मला. तुमच्या घरात काय आहे? कॅट डॉग आहे का? हेन आहे का? Cat है. Cat है. कॅट आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. आता ओके रुंजीचा माईक नव्हता चालू झाला. रुंजी बोलणार आहे. चला माईक चालू करा रुंजीचा. बोल बाळा पटकन. Cat. हा Dog. हा Cock. हा Is. Hen. हा. कॅट डॉग. Parrot. हा Pigeon. व्हेरी गुड. आता रुंजीने बघा पूर्णच लिस्ट केली आता. कॅट डॉग पॅरट पिजन देन कॉक हेन हे सगळे आपल्या घरात आजूबाजूला असतात आपल्या. ओके व्हेरी गुड. माईक बंद करा आता सगळ्यांचे. आपण परत प्रेझेंटेशन कडे जाऊया. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता पुढे काय लिहिलंय बघा. सम ऑफ अस सम उलटा लिहिलं गेलं इथे सॉरी. सम प्रोव्हाइड अस डिफरंट सर्व्हिसेस. सम गिव्ह फूड लाईक पिग्स. ओके आता काही ॲनिमल्स आहेत आपण बघितलंय ना युजेस ऑफ ॲनिमल मध्ये की प्रत्येकाकडनं जे डोमेस्टिक किंवा फार्म ॲनिमल आहेत त्याचा आपल्याला काही ना काही उपयोग होतो. व हमें कुछ ना कुछ चीजें देते रहते हैं. जैसे फूड म्हणजे आपण खाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी वापरतो. त्याच्यामध्ये बघा पिग आहे ज्याच्याकडनं मांस मिळतं. काऊ दूध देते आपल्याला. हेन किंवा डक असतील तर काय देतात आपल्याला? अंडी देतात है ना. एग्स देते हैं. फिर शिप होती है तो यहाँ पे लिखा है देखो also other animals we offer to make clothing materials for example ship. शिप क्या करती है? शिप के पूरे शरीर के ऊपर क्या होता है? उसके बॉडी के ऊपर वूल होता है. काय असते? लोकर असते. म्हणजे तिचे जे केस असतात बॉडीच्या वरचे ते केस काढून त्याच्यापासून लोकर बनते आणि त्या लोकरीचे आपण काय घालतो? स्वेटर. अभी देखिए बारिश चली गई है ना. रेनी सीजन खत्म हो गया. अभी धीरे धीरे ठंडी बढ़ने लगेगी. सुबह आप लोग उठते होंगे तो आपको पता चलता होगा कि बाहर अभी थोड़ी थोड़ी ठंड पड़ने लगी है ना. थंडी सुरू होते आता आणि आता ती थंडी वाढणार एक तुमच्या दिवाळी नंतर. तेव्हा तुम्ही काय करणार? स्वेटर घालणार सगळेजण. तो स्वेटर कशापासून बनतो? ऊल. उसे ऊन बोलते हैं ना आप लोग हिंदी में. तो वो ऊन जो है वो किससे मिलता है? हमें शीप से मिलता है. ओके देन ये जो कैट और डॉग है वो क्या करते हैं? वो हमें क्या करते हैं? दे प्रोवाइड अस फन एंड कंपनी. मतलब हमारे साथ खेळते हैं. आता बघा नहुषच्या घरात कॅट आहे. मग नहुष तिच्यासोबत खेळत असेल.
कधी तो तिला त्रास देत असेल, कधी ती त्याला त्रास देत असेल, पण एकमेकांसोबत खेळत असतील, आहे की नाही? मग तुमच्या घरात पण काही अॅनिमल्स असे असतील, पेट अॅनिमल्स, जसं डॉग आहे, कॅट आहे, पॅरट असेल, पिजन असेल, तर तुम्ही थोडीफार मस्ती करता की नाही त्यांच्यासोबत? म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला काय मिळतं? हॅपीनेस, आनंद मिळतो त्यांच्यासोबत खेळून. ओके, आता हे डोमेस्टिक अॅनिमल्स सगळ्यांना समजले का? ते आपल्या परत एकदा रिवाइज करते बघा. ते आपल्या आजूबाजूला राहतात, हमारे आजू बाजू में रहते हैं, कुछ घर में रहते हैं, कुछ खेत पे रहते हैं, और वो हमें कुछ ना कुछ देते हैं. ठीक है, हम उनका ख्याल रखते हैं, तो उसके बदले में वो भी हमें बहुत सारी चीजें देते हैं. खाने पीने की चीजें देते हैं, ये देखो क्लोथिंग मतलब पहनने के लिए देते हैं, है ना? और हमारे साथ खेलते भी है, हमें मजा भी देते हैं. अभी जाते हैं वाइल्ड एनिमल्स की तरफ. वाइल्ड एनिमल्स, these animals live in the wild in nature and they survive by their own means, hunting, fishing or eating vegetables. अभी देखो, आपल्या घरात जे एनिमल्स राहतात, पेट एनिमल्स, किंवा आपल्या शेतावर पण असतात, त्यांना आपण खायला देतो की नाही? शेतावरच्या अॅनिमल्सला, जसं काऊ आहे, बैल आहे, बुल, किंवा गोट आहे, तर त्यांना चारा देतात की नाही? त्यांना आपण चारा देतो खायला. किंवा जर आजूबाजूला असं गवत असेल तर त्यांना तिथे नेऊन सोडलं जातं, मग ते खातात. नंतर कोंबड्या वगैरे असतात तुमच्या घरामध्ये, किंवा पॅरट आहे, किंवा पिजन आहे, तर त्यांना तुम्ही दाणे देता की नाही खायला? आणि कॅट आणि डॉग असेल तर ते तर आपण जे घरात जेवतो ते सुद्धा त्यांना चालतं खायला. किंवा कॅट आणि छोटा डॉग असेल तर दूध पण पितात. म्हणजेच काय, या सगळ्यांना आपण खाऊ देतो की नाही? पण वाईल्ड अॅनिमल्स काय करतात बघा. वाईल्ड अॅनिमल्स त्यांचा खाऊ स्वतःच मिळवतात. म्हणजेच काय करतात ते? शिकार करतात. हंटिंग म्हणजे शिकार. क्या करते वो लोग? जो बड़े एनिमल्स होते हैं वो छोटे एनिमल्स को मार के खा जाते हैं. उसको हंटिंग, शिकार बोलते हैं. ये भी आपने देखा होगा टीवी पे. आप कार्टून्स देखते हो, तुम्ही जंगल बुक वगैरे बघितलंय की नाही? त्याच्यामुळे तुम्ही बघितलंय की कसे प्राणी शिकार करतात. और क्या लिखा है? फिशिंग भी करते हैं. आपको पता है कौन सा एनिमल फिशिंग करता है? कोई बताएगा? देखते हैं कितने लोग डिस्कवरी और एनिमल प्लॅनेट देखते. कौन सा एनिमल फिशिंग करता है? कोणता एनिमल फिशिंग करतो सांगा मला. बघितलंय का तुम्ही? आदित्य सांगणार. चला आदित्य सांग बाळा. व्हाईट बियर. बियर, व्हेरी गुड. आता तू व्हाईट बियर म्हणाला, ब्लॅक पण करतो. व्हेरी गुड. बघा, तुम्हाला मी हा बियर दाखवलेला ना, कुठे गेला? हा, हा बियर जो आहे तो काय करतो माहितीये? तो पाण्यामध्ये उतरून, म्हणजे नदी वगैरे असेल तुमच्या जंगलामध्ये जिथे बियर राहतो, तर त्या पाण्यात उतरून तो मासे पकडतो. ठीक आहे, तर पेरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे की मुलांना जरा ॲनिमल प्लॅनेट आणि डिस्कवरीवर जेव्हा हे ॲनिमल्सचे प्रोग्राम्स लागतात, प्लीज दाखवा त्यांना. कारण मी जे सांगते ते सगळं व्हिडिओ फॉर्म मध्ये खूप छान पद्धतीने तिथे एक्सप्लेन केलेलं असतं आणि मुलांना ते बघून आणखीन चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ओके, तो देखिए मैंने सभी मम्मी डैडी को बोल दिया है कि वो लोग आपको डिस्कवरी और एनिमल प्लैनेट पे ये सभी एनिमल्स दिखाएंगे, वो कैसे रहते हैं, क्या खाते हैं, कैसे शिकार करते हैं. तो ध्यान में रखना है, ये बियर जो है वो क्या करता है? बियर फिशिंग करता है. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, मासे पकडतो तो. चलो फिर से पीछे चलते हैं. और क्या करते हैं कुछ एनिमल्स? वेजिटेबल्स. वेजिटेबल मतलब हमारे जैसे वेजिटेबल ऐसे नहीं उगते जंगल में. ठीक है, कि चलो आज पोटैटो की सब्जी खा ली, फिर कल ब्रिंजल खा लिया, परसों भिंडी खा लिया, ऐसे नहीं खाते वो लोग. ठीक है, ते काय करतात की जंगलामध्ये
जो झाडं असतात वेगवेगळी, छोटी छोटी झाडं असतात, गवत असतं, ते खातात. ओके, म्हणून त्याला तिथे इटिंग व्हेजिटेबल म्हटलंय. आता असे कोणकोणते प्राणी आहेत जे गवत वगैरे गवत आणि झाडाचा पाला खातात, जरा सांगा मला. जंगलातल्या ऐसे कौन से वाइल्ड एनिमल्स है जो क्या खाते हैं? घास खाते हैं, पत्ते खाते हैं पेड़ों के. ईशा बताएंगी. चलो ईशा का माइक शुरू कीजिए. वेरी गुड. अभी सब लोग एक एक नाम ही बोलेंगे हाँ, ताकि सबको बोलने को मिले. वेरी गुड ईशा. उर्वी सांग. और जो ईशा ने बताया वो बाकी लोग नहीं बताएंगे, हर एक नया नाम बताएंगे. ठीक है, सांगा उर्वी. हरिण. हरिण, डियर. वेरी गुड. विराट आप बताओ एक. मंकी. मंकी तो हो गया. जो जो हुआ है वो रिपीट नहीं करेंगे, अलग नाम बोलेंगे. बोलो. जिराफ. वेरी गुड, वेरी गुड. जिराफ जो है वो मैंने स्टार्टिंग में बताया था, सबसे लंबा है, तो पेड़ के ऊपर के पत्ते खा लेता है. शाबाश. आदित्य सांग. एलिफेंट. एलिफेंट. वेरी गुड. एलिफेंट भी घास खाता है और पेड़ के पत्ते खाता है. रुंजी सांग बड़ा. जिराफ आणि जिराफ. जिराफ सांगितलं विराटने. दुसरा कुठला आठवतोय का बघ. झालेले नाही सांगायचे, नवीन सांगायचं. बघ आठवतंय का काही. बघ बघा मी अॅनिमल्स दाखवते, त्यातले कोणी आठवतात का बघा. वाईल्ड अॅनिमल्स मध्ये हे तर झाले, यांच्यामधले कोणीतरी राहिले बघा. कोण आहे का? कोण राहिलेला आठवतंय का? जिराफ. हा, झेब्रा. बघा तनिषने सांगितलं झेब्रा. झेब्रा पण काय खातो? झेब्रा गवत खातो आणि झाडांचा पाला खातो. व्हेरी गुड. ठीक आहे, आता सगळ्यांनी माईक बंद करा. ह्याच्यामध्ये जो बायसन दाखवलाय तो सुद्धा गवत खातो. रायनासोरस एवढा मोठा गेंडा आहे, तो पण गवतच खातो. ओके, ठीक आहे. तर आपण परत आपल्या पीपीटी वर येऊया. ओके, हे तुम्हाला आता कळलं कोण काय खातं. ओके, आणि जे मोठे अॅनिमल्स आहेत जसं टायगर आहे किंवा तुमचा लायन आहे, हे लोक काय करतात? शिकार करतात. ओके, फॉक्स आहे, हे शिकार करतात छोट्या अॅनिमल्सची आणि त्यांना खातात. ओके, तर राहील सगळ्यांना लक्षात. आणि हे सगळे राहतात कुठे? जंगलात राहतात, जिथे खूप झाडं आहेत, त्यांना खायला प्यायला भरपूर मिळतं, पाणी असतं, अशा ठिकाणी हे सगळे जण राहतात. ओके, आता इथल्या पिक्चर मध्ये तुम्हाला कळेल बघा जिराफ किती मोठा असतो. बघा इथे मागे झाडं दाखवली आहेत आणि हा जिराफ बघा किती उंच आहे, आणि त्याचा बेबी आहे तिथे, तो पण किती उंच आहे बघा. त्याची मान बघा, त्याच्या तोंडामध्ये त्याने बराचसा फांदी घेतलीये झाडाची, आणि वरती तो खातोय आणि त्याचा बेबी खालून खातोय, है ना. बघा किती मोठा असतो जिराफ. नंतर हा काय आहे? एलिफंट आहे. एलिफंट कसा ओळखतो? सगळ्यांपेक्षा वेगळा का दिसतो? कारण त्याला इथे काय असते? ही ट्रंक असते. ट्रंक म्हणजे काय? त्याची सोंड, आणि त्याचे 2 दात, सुळे म्हणतो आपण त्याला, बाहेर आहेत. आणि त्याचे हे जे कान आहेत, कान बघा किती मोठे आहेत. आपले कान छोटे छोटे असतात की नाही? एलिफंट के कान देखिए कितने बड़े बड़े होते. देन ये कौन है? ये शेर है, लायन.
लायन को क्या बोलते हैं? लायन इज द किंग ऑफ द जंगल। याद है आपको? जंगल का राजा कौन है? शेर, लायन। आणि हा कोण आहे बाजूला बसलाय? टायगर। टायगर म्हणजे वाघ. ओके, हे दोघं पण काय करतात? शिकार करतात आणि छोट्या ला खातात. देन हा बियर आहे, मी सांगितलं बियर पण काय करतो? फिशिंग करतो, मासे खातो तो, पण तो बाकीचा गवत पाला पण खातो. आणि तुम्ही बघितलं असेल की तो काय करतो? आपको याद है जंगल बुक वाली फिल्म? वो शहद भी खाता है, हनी खाता है ना? मध पण खातो तो। ये कौन है? ये इतनी फैमिली दिखाई है, ये गोरिलाज है। ठीक है, ये काय है? गोरिला। वो बहुत ताकतवर होते हैं, बहुत बड़े भी होते हैं और बहुत ताकतवर भी होते हैं। ठीक है, तो यहाँ पे अपना आज का जो प्रेजेंटेशन है वाइल्ड एंड डोमेस्टिक एनिमल्स ये खत्म हो चुका है। ठीक है, तो यहाँ पे बाय बाय लिखा है तो प्रेजेंटेशन खत्म हो गया, क्लास खत्म नहीं हुआ। आपको कुछ बताना है? अच्छा, पर्णिका राहिलीच। ठीक आहे, आता बोलून बरं पर्णिका काहीच बोलली नाही तर पर्णिका मला जरा डोमेस्टिक ची नावं सांग बघू, जे आपल्या घराच्या आजूबाजूला राहतात. चला माईक चालू करा पर्णिकाचा. डॉग, हा कॅट, हा cat, हम्म अजून काही माहिती आहेत तुला? horse, goat, हा, काऊ, sheep, हा, sheep, good, cow, हा, buffalo, बफेलो, गुड गर्ल, शाबाश. मग काऊ, शीप, गोट, बफेलो, कॅट, डॉग हे सगळे काय आहेत? डोमेस्टिक एनिमल्स आहेत. गुड गर्ल, शाबाश. माईक बंद करा बाळा. व्हेरी गुड. आता मला काही इंस्ट्रक्शन द्यायचे आहेत तुमच्या एग्जाम बद्दल. सबके ग्रुप पे मैंने टाइम टेबल डाला है, देखा आप लोगों ने? टाइम टेबल ग्रुप पे दिया हुआ है, देखा? ओके ठीक है, तीन ही लोगों ने देखा, बाकी लोगों ने देखा नहीं? तो टाइम टेबल के हिसाब से मैं आपको एक बार फिर ओके दिखा देखा है शायद, मैं देखती हूँ, मैं आपको दिखा देती हूँ एक बार. देखिए, ये आपका टाइम टेबल है. अभी 1 घंटे का एग्जाम रहेगा, 10 to 11. तो उसमें क्या है देखिए, सिर्फ 3 पेपर होने वाले हैं. मंडे को इंग्लिश का पेपर होगा, ट्यूसडे को फिर से आपका रेगुलर क्लास रहेगा, फिर वेनसडे को मैथ्स. ये राइटिंग पेपर्स है सिर्फ, ठीक है? तो इंग्लिश, मंडे को इंग्लिश का राइटिंग पेपर होगा सेम टाइम में जो अपना क्लास का टाइम होता है, आपल्या क्लासच्या वेळेतच होणार 10 ते 11 मध्ये. ओके, इंग्लिश. फिर ट्यूसडे को आपका रेगुलर क्लास होगा जैसे अभी हुआ वैसा. वेनसडे को मैथ्स का पेपर होगा उसी टाइम में. थर्सडे को फिर से रेगुलर क्लास होगा और फ्राइडे को हिंदी का पेपर होगा. तो जो रेगुलर क्लास है वो कौन सा क्लास होगा वो मैं एक दिन पहले आपको बता दूंगी, ठीक है? तो उसके बारे में सोचने की जरूरत नहीं है. इंग्लिश, मैथ्स और हिंदी आज तक जो भी सिलेबस हुआ है वो आपको प्रिपेयर करना है, ठीक है? एंड पेपर कैसे होगा वो बताने के लिए मैंने इसको शुरू किया था. आपका पेपर होगा, ये जो नर्सरी, सीनियर और जूनियर के बच्चे हैं उनका पेपर होगा गूगल क्लासरूम में. कैसे होगा?
जैसे ये आपका गूगल क्लासरूम खोल देते हैं। चलिए सपोज जूनियर का एक हाथ क्लास खोल दिया। तो जैसे हम लोग यहाँ पे आपको असाइनमेंट देते हैं ना, वैसे ही आपको असाइनमेंट ऊपर लिखा होगा कि इंग्लिश एग्जाम सेमेस्टर 1। तो क्लास 10 बजे आपका पेपर शुरू होने वाला है। उससे 5 मिनट पहले हम लोग ये पेपर डाल देंगे। आपको उसको ऐसे ओपन करना है, ठीक है। ओपन करने के बाद इंस्ट्रक्शंस में यहाँ पे सब कुछ, जैसे ये इमेज दिया हुआ है तो वैसे ही इमेज फॉर्म में आपका पेपर होगा। तुमचा पेपर जो असेल तो सेम अशाच फॉर्मॅट मध्ये दिला जाईल, ठीक है। आपको वो इमेज ओपन करना है और जैसे यहाँ पे पेपर है वैसे ही आपको नोटबुक में वो पेपर सॉल्व करना है, जैसे आप यहाँ पे सॉल्व करके देते हो। देखिए यहाँ पे किसी ने तो हैंडेड इन किया है, देखते हैं हम लोग। हम्म अभी इन्होंने देखिए क्या किया है, डायरेक्टली एडिट किया है। तो ये कैसे करते हैं वो भी मैं आपको बता देती हूँ। दो चीजें हैं, एक तो आप पेपर देखिए वैसा बनाइए और डायरेक्टली उसका फोटो निकाल के आप लोग 11 बजे से पहले, क्योंकि बच्चों के पेपर बहुत छोटे छोटे हैं तो आधे घंटे में भी हो जाएगा। पण तरी पण तुमच्याकडे 10 ते 11 असा 1 तासाचा वेळ आहे। 11 पर्यंत तुम्ही तुमचा पेपर इथे अपलोड करायचा आहे। जैसे आप लोग हमेशा होमवर्क अपलोड करते हो वैसे ही पेपर को अपलोड करना है। अभी सपोज आपको लगा कि आपके बच्चे को इसी में जैसे जोड़ियां वगैरह दी है, तो जोड़ियां आप डायरेक्टली इसी में एडिट कर सकते हो। कैसे करना है दिखा देती हूँ। ये आपका फोटो है, खोल दिया। ये जाएगा। मैंने ही डाला हुआ इसलिए मेरा ओपन नहीं हो रहा है, बट मैं आपको इमेज में बता देती हूँ। आप जो भी ओपन करते हो यहाँ पे गैलरी में आ जाता है, ठीक है। उसको हम लोग कैसे करेंगे, मैच करने वाला कोई भी ऑप्शन नहीं है यहाँ पे। हाँ चलो, अभी यहाँ पे एक क्वेश्चन दिया हुआ है, ये इमेज फाइल है। तो सब लोग ध्यान से देखिए, जरूरत नहीं है कि आपको ये फॉलो करना है, पण तुम्हाला वाटलं की जर तिथल्या तिथेच करायचं है तो तुम्ही करू शकता। कैसे करेंगे, यहाँ पे ये जो बटन है इसको दबाएंगे तो इसमें आप चेंजेस कर सकते हो। ये देखिए ये डूडल ऑप्शन है यहाँ पे, उसको सिलेक्ट किया तो अभी यहाँ पे क्या है, सर्कल करना है। तो यहाँ पे मैं कोई भी अभी कलर भी यहाँ से चूज कर सकती हूँ। तो मैंने रेड कर लिया और मुझे क्या करना है, यहाँ पे सर्कल करना है। जैसे एम से शुरू होने वाला ऑब्जेक्ट मैंगो है तो मैंने उसके ऊपर सर्कल कर दिया। बी से शुरू होने वाला बॉल है, एफ से शुरू होने वाला फिश है। तो आप ऐसे कर लो। ये जो टिक मार्क है नीचे उसको दबा देंगे, सेव कर देंगे तो आपकी इमेज ये सेव हो गई। फिर आपको क्या करना है, इसको सेंड करना है गूगल क्लासरूम में, जहाँ पे आपका क्लासरूम का पेपर होगा वहां पे आपको उसको अपलोड करना है। ये एक मेथड है। और सबसे इजी मेथड क्या है कि पेपर देख लो, जैसे आप लोग हमेशा होमवर्क देते हैं हम लोग, वो नोटबुक में सॉल्व करना है पेपर, इसका फोटो निकालना है और आपको अपने ग्रुप में नहीं, क्लासरूम में, आपका जो क्लासरूम है वहां पे उसको अपलोड करना है, ठीक है। हे समजलं का सगळ्यांना काय करायचंय ते। पेपर गूगल क्लासरूमला दिला जाईल। पिछली बार हम लोगों ने कहाँ पे दिया था, गूगल फॉर्म्स में दिया था, लेकिन वहां पे सिर्फ ऑप्शन सिलेक्ट कर रहे थे बच्चे, है ना। अभी ऑप्शंस नहीं है, अभी लिखना भी है उनको, उनकी लिखने की प्रैक्टिस कब होगी, इसीलिए अभी का पेपर हम लोग गूगल क्लासरूम में लेंगे, जहाँ पे पेपर दिया जाएगा और आपको क्या करना है, बच्चों से बच्चों से लिख के लेना है, ठीक आहे। आपण मुलांना किती येतंय ते चेक करणार आहोत, त्यामुळे
कसं लिहितायत वगैरे वगैरे ते आम्ही बघणार. तुम्ही फक्त मुलांकडनं कम्प्लीट करून घ्या. तो त्रास थोडा तुम्हाला होणार आहे, कारण एवढे दिवस एक्झाम जेव्हा फिजिकली मुलं क्लासला वगैरे जायची, स्कूलला जायची, तेव्हा टीचर्स कंडक्ट करायचे. पण आता ती एक्झाम तुम्हाला कंडक्ट करावी लागणार आहे घरी. तर ते करायचं आहे आणि पेपर अपलोड करायचा आहे. त्याच्याबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ओके. आणि जर वाटलं की तो डाऊट जास्तच गरजेचा आहे, म्हणजे गरजेचा इन द सेन्स की बोलून करायचा आहे सॉल्व, तर मी तुम्हाला कॉल करेन. ओके. सगळ्यांना क्लिअर झालंय का एग्जाम कशी द्यायची आहे ते? ओके, सबको समझ में आ गया है? तो अभी आप पढ़ना शुरू कर दो सब बच्चे, और हम लोग, ठीक है, अभी हम लोग क्लास क्लोज कर देते हैं. ठीक है. आज के क्लास का कोई भी होमवर्क नहीं होगा, क्योंकि आपको अभी एग्जाम के लिए पढ़ना है. ठीक है. बाय बाय एवरीवन. बाय. वेलकम. बाय बाय. बाय 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 बाय. सगळ्यांनी अभ्यास करा घरी. ओके. आपल्याला पेपर लिहायचा आता पुढच्या मंडे पासून.